छत्रपती शिवाजी महाराज की जय। इकडे पण चिलखत वगैरे त्या काळातले इथे वेगवेगळ्या प्रकारचे भाले आहेत. तुम्हाला मी माहिती देतोय पण माझ्या अंगावर काटा उभा राहतो हे सगळं बघून. मराठीपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र. फ्रेम्स वगैरे आपल्याला इथं कलेक्शन बघायला मिळतं. तर आपण हे इथून घरी परचेस करून नेऊ पण शकता. ही गाडी कशी गेली आहे बघा. हा ना, डायरेक्ट पलटी आहे. स्कॉर्पिओ आहे. हॅलो करा. अरे वा, क्या बात आहे. मोठा असं प्रवेशद्वार. एक राऊंड मारूया मग आपण जाऊया खाली. हा, नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आपण निघालो आहोत महाराजांच्या दर्शनासाठी. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनासाठी चाललो आहे. भिवंडीजवळ पूर्ण महाराष्ट्रात एकच मंदिर आहे महाराजांचं, तिथे आपण दर्शनासाठी चाललो आहे. माझ्यासोबत शीतल आहे आणि आपल्याला मध्ये मिलिंद सर जॉईन करणार आहेत. तर आता मिलिंद सर ऑलरेडी घरून निघाले आहेत. आपल्याला लेट झालेला आहे. तर चला भेटूया हायवेला. चला तुम्ही पण आमच्यासोबत महाराजांच्या दर्शनासाठी. आपण कसारा घाटाच्या अलीकडे थोडं थांबलो आहे. एक 5-10 मिनटाचा ब्रेक घेतला आहे. आपल्याला इथं मिलिंद सर पण जॉईन झालेले आहे. मिलिंद सरांची बर्गमॅन आणि आपली यामा सोबत शीतल पण आहे आज. आणि इकडे मिलिंद सर आहे. आता इकडं थोडं खाली पुढे जाऊन एक 5-1 मिनटं बघूया. खाली व्हॅलीचा व्ह्यू एकदम मस्त येतो इथून. मिलिंद सर मागे थांबले. ते बहुतेक जाऊन आले तिथपर्यंत. शीतल इथं पहिल्यांदाच आली आहे. तर समोरचा व्ह्यू चेक कर, किती सुंदर व्ह्यू आहे. थोडं झूम करून दाखवतो मित्रांनो. पावसाळ्यात तर मागच्या वेळेस आलो होतं ना, इथं किती सारे माकडं होते. सुंदर डेव्हलप केलेलं आहे. बसायला वगैरे इथं जागा आहे. भरपूर गाड्या थांबतात शीतल इथे. इथून पूर्ण व्हॅलीचा व्ह्यू मिळतोय. तिथूनही सेमच आहे, इथूनही सेमच आहे. पावसाळ्यामध्ये इथून पूर्ण वॉटरफॉल सारखं पाणी वाहतं. मस्त सुंदर. सुंदर आहे. असं काहीच इथे डेव्हलप केलेलं आहे. तर चला, अजून आपल्याला बरंच लांब जायचं आहे. थोडा एक नाश्त्याचा ब्रेक पण होईल. निघूया पुढे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आले 2 माकडे इकडे. आपण खाली जाऊन आलो परत वर. मागे आपल्या गाड्या लावल्या. इकडं मिलिंद सर शूटिंग घेत आहे माकडांची. निघू आता इथून. तिकडे आपल्या बाईक्स लावल्या. वातावरण पण मस्त आहे. ऊन नाही जास्त. थोडंसं पावसासारखं वातावरण झालेलं आहे. आता इथून कुठेतरी नाश्त्याला थांबू. आता लगेच कसारा घाट चालू होते. कसारा घाटात थोडीफार शूटिंग करायची, थोडी मोठं ब्लॉगिंग. आता डायरेक्ट हॉटेलला भेटू. चलो, चला मिलिंद सर निघायचं.
मित्रांनो आपण 2 मिनटं गाडी थांबवली. मिलिंद सर पण येत आहे मागून. इकडे मी झूम करून दाखवतो. समोर तिकडे बघा ट्रेन मस्त उभी आहे. मस्त ट्रेन उभी आहे आणि आपण बरोबर मध्ये कसरा घाटाच्या मध्ये आहोत. इकडचा आपण घेऊ. सुंदर. चला निघूया पुढे. आपण साई कृपा भागाला आलेलो आहे. कसारा घाट ओलांडून आता मिलिंद सरांची वाट बघतो आपण. मिलिंद सर अजून आलेले नाहीत. हा इकडे हॉटेल साई कृपा. आता इथं मस्तपैकी नाश्ता करू. रानमेवा. हे जांभळे, हे जांभळे आहेत नाही, हे जांभळे आहेत ना आजी. आणि हे ताई करवंद. असं बऱ्याच दिवसांनी बघायला मिळालं मित्रांनो. रानमेवा हे सहसा आहे ना इतकं मस्त ठेवलेलं आहे त्यांनी डेकोरेट करून. येताना घे ना नाश्ता झाल्यावर. आणि अशा प्रकारे मिलिंद सरांची एंट्री झालेली आहे. मित्रांनो आपण नाश्त्याला एक मिसळ, इडली, भजी आणि एक मिलिंद सरांचा वडा रस्सा येतो आहे. आता मस्तपैकी इथं नाश्ता करू आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. मित्रांनो आता मस्तपैकी आपला नाश्ता झाला आहे. आपली गाडी आजींकडनं जांभळं घेऊ आणि ताईंकडनं करवंद घेऊ. रानमेवा खात खात जाऊ आम्ही पुढे. हॅलो करा. अरे वा क्या बात आहे. चला येऊ का मग. मित्रांनो आपण 1-2 मिनिटे इथे शापूरमध्ये निरा प्यायला थांबलो आहे. मिलिंद सर पण येत आहेत. मिलिंद सर मागेच अजून. दादा आपल्याला मस्त एकदम थंड निरा पिऊ आणि मग पुढे निघू. ते मिलिंद सर नाही आले ना अजून. दिसत पण नाही ते. बघू 1-5-10 मिनटं वाट अजून. मिलिंद सर पण आले आता. बाबा अजून एक द्या. काय झालं. कस काय कुठलं ते गरम झालं. ठीक आहे. हो ते गरम होणे हे झालं ते जळालं ते. हो शॉर्ट झालं ते. हे घ्या निरा घ्या. मित्रांनो आपण भिवंडी टोल नाक्याच्या एक 2-4 किलोमीटर अलीकडून आहे ना राईटला टर्न घेतलेला आहे. थोडं कन्फ्युजिंग झालं होतं. विचारत आलो आतमध्ये. आता आपण महाराजांचं मंदिर जिथे आहे त्या रस्त्याला लागलेलो आहे. आतल्या रस्त्यांना पण बऱ्याच मोठ्या प्रमाणावर कामं चालू आहेत आणि सुंदर असा व्ह्यू आपल्याला इथून बघायला मिळतो. मिलिंद सर लीड करते हुए आणि भला मोठा स्पीड ब्रेकर आलेला आहे.
सरांनी गाडी थांबवायचा इशारा दिला आहे आणि अशा प्रकारे आपण हा शापूरचा माहुली किल्ला आहे बरं का. हा कुठला माहुली किल्ला हा वरती दिसतोय हा. हा शिवाजी महाराजांचा माहुली किल्ला आहे. एक मिनिट त्याला झूम करू आपण. घ्या ना, थोडं पुढे घ्या ना. थोडं पुढे तू दिसणार नाही. मित्रांनो, मिलिंद सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्याला झूम करतोय. या किल्ल्याला हा माऊली किल्ला आहे. इथं पण बरेच लोक जातात आणि याच रस्त्याला ते महाराजांचं मंदिर आहे. तर आपण तिकडेच निघालो आता. चला जाऊया पुढे. ही गाडी कशी गेली आहे बघा. डायरेक्ट पलटी. हा ना, डायरेक्ट पलटी. स्कॉर्पिओ आहे, खतरनाक. जोरात आला असेल तर म्हणूनच एवढे स्पीड ब्रेकर टाकलेले आहे. शीतल, कळलं का? गाड्या खूप जोरात चालवतात लोक. एवढे स्पीड ब्रेकर मी कुठल्याच रस्त्याला पाहिले नव्हते. कदाचित हेच कारण असेल की स्कॉर्पिओ ज्या पद्धतीने पलटी होऊन पडली होती. भट्टी किती बघा मित्रांनो. या बाजूला जबरदस्त. माझ्या दोन्ही बाजूला बघा मित्रांनो, ही मुंबईहून पाईपलाईन जी आली आहे, बरंच आतमध्ये आहे. आणि रस्त्याचं पण खूप काम चालू आहे आणि खूप खराब रस्ते आहेत मध्ये. आणि स्पीड ब्रेकर तर प्रचंड आहे. 50-50, 25-25 फुटावर स्पीड ब्रेकर. बऱ्याच आतमध्ये आल्यानंतर हा मंदिराकडे जाण्याचा रस्त्याचा आपल्याला बोर्ड दिसला आहे. आता इथून आपल्याला राईटला मुलींसर पुढे चालत आहे, तिकडे जायचं आहे. चला भेटूया पुढे. मित्रांनो, आपण जवळपास 140 किलोमीटर नाशिकहून आलेलो आहे. आतले रस्ते बरेच खराब होते, स्पीड ब्रेकर पण जास्त होते. आणि आता आपण मंदिराच्या इथं पोचलेलो आहे. समोर तुम्ही बघू शकता. आपण या बाजूने आलो आणि इकडे समोर मंदिराचा खूप मोठा परिसर आहे. महाराजांचं मंदिर आहे. आणि गाडी पार्किंगला लावून मी परत बाहेर शूटिंग करण्यासाठी आलो होतो. इकडे अशी बरीच ओपन स्पेस आहे. आणि माझ्या उजव्या बाजूला हे पूर्णपणे 2 व्हीलरचं पार्किंग आहे. आणि इथं चप्पल बूटचं स्टँड आहे. अर्थातच आपल्याला बूट इथं काढून जावे लागणार आहे, कारण की महाराजांचं मंदिर आहे ते. तर गाड्या आपल्या तिकडे पार्क केलेल्या आहे. आणि सुंदर असा मंदिराचा परिसर आहे. मिलिंद सर तिथे आहे, शीतल पण तिथेच बसली. ऊन बरंच आहे. जवळपास 1:30 वाजला आहे. इकडं 4 व्हीलरचं पार्किंग आहे, इकडे 2 व्हीलरचं. मित्रांनो, थंड पाणी वगैरे पिलं मस्त पैकी. बूट इथं काढले काकांच्या दुकानात. समोर तिकडं शीतल बसलेली आहे. तिकडे ठेवून चप्पल ठेवली आता तिथे. ते पाणी का ना, पाणी का, थंड पाणी. 2 मिनटं बसलो होतो. जबरदस्त सावलीमध्ये बसलो होतो. आता आतमध्ये दर्शनाला जाऊया.
पूर्ण फ्रंटचा आपल्याला पूर्ण घेऊया. घ्या ना. मस्त इथं भोल्यांची मूर्ती आहे. हर हर महादेव. सुंदर, अतिशय सुंदर, अप्रतिम. इकडे आपले मावळे, हत्ती, घोडे, सुंदर बुरुज पण बनवलेत. 4 बुरुज आहेत मंदिराला. मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी पूर्ण बघा. जबरदस्त असं काम केलेलं आहे मंदिराचं. तिथं मस्त बाहेर जाण्यासाठी मोठं किल्ल्याचा जसा दरवाजा असतो तसा दरवाजा आहे. आणि आतमध्ये जाण्यासाठी छोटे छोटे दरवाजे आहेत 2, एंट्री आणि एक्झिट. सुंदर. चला आता मस्त भव्य दिव्य श्री छत्रपती महाराजांच्या मंदिरात आपण एंट्री घेऊया. मोठं असं प्रवेशद्वार. क्या बात है. सुंदर. सुंदर. पहिले आपण महाराजांचे दर्शन घेऊ आणि मग चारी बाजूला मंदिराच्या काय काम केलं आहे ते बघूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वा वा वा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आई जिजाऊ, क्या बात आहे. या बाजूला तुळजाभवानी माता, जिजाऊ माता. इकडे जिजाऊ माता आहे, इकडे तुळजाभवानी माता आहे. जय भवानी, जय शिवाजी. आता मंदिराचा आजूबाजूचा परिसर आपण रेकॉर्ड करू. हे जे आहे हे मंदिराचं मेन गेट जे आहे ते आतल्या बाजूने काहीसं असं दिसतं. वरती लिहिलं पण आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ, श्री क्षेत्र, मराडेपाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र. तर हे मंदिर आहे. आता या बाजूने आपण एक राऊंड मारू. तिथे बहुतेक महाराजांच्या बालपणापासून
सो पूर्ण एक हिस्ट्री आपल्याला बघायला मिळते पूर्ण प्रत्येक फ्रेममधून. प्रत्येक फ्रेमच्या खाली पूर्ण माहिती लिहिलेली पण आहे. इथं भवानी तलवार आई भवानीकडनं महाराजांना देतानाचा सीन आहे. इकडे या बाजूला बालपणामध्ये त्यांनी शंकराच्या पिंडीवर स्वराज्याची शपथ घेतानाचा सीन आहे. जिजाऊ माता राजांना शिकवताना असे बरेच काही फोटोजचं कलेक्शन इथं आहे मित्रांनो. तर आपण असा एक पूर्ण कंप्लीट चौकोन कंप्लीट करूया. हे शीतलपूर आहे. संत तुकाराम महाराज. बऱ्याच फ्रेम असल्यामुळे मी थोडं फास्ट घेतो आहे. खाली थोडीफार माहिती पण प्रत्येक फ्रेमच्या खाली दिलेली आहे. मी जास्त डिटेलमध्ये दाखवत नाही आहे. खूप डिटेलमध्ये दाखवलं व्हिडिओ बघून तुम्ही इकडे येणार नाही. तुम्ही इकडे येऊनच सगळं बघितलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे मी हा थोडा फास्टमध्ये तुम्हाला इथं काय काय ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे इथे तुमची पण यायची इच्छा होईल. इथं पूर्ण जे त्या काळातले शस्त्र होते, हत्यारं होते, त्यांचं पूर्णपणे इथं कलेक्शन आहे. कट्यार वगैरे सुंदर. इकडे पण आहे, बाजूला पण आहे. थोडा उजेड पडतो आहे बाहेरचा, त्याच्यामुळे ते क्लिअर दिसत नाही, विजिबिलिटी नाही आहे. इकडं पण तलवारी आहेत आणि शीतल इकडे हळूहळू प्रत्येक फ्रेम वाचत येते ती. एक फ्रेम आहे वीर शिवा काशीत. आपले पावनखिंड बाजीप्रभू देशपांडे. क्या बात आहे. शाहिस्त खानाची बोटे कापली होती. अंगावर काटा उभा राहतो आहे माझ्या. तुम्हाला मी माहिती देतो आहे पण माझ्या अंगावर काटा उभा राहतो आहे सगळं बघून. मोरारबाजी देशपांडे. बैरजी नाईक गुप्तहेर. आग्र्याहून सुटका. क्या बात आहे. प्रतापराव गुजर. आपले तानाजी मालुसरे. सुवर्णतुला. इकडे परत वेगवेगळी शस्त्र आहेत. इथं धनुष्यबाण वगैरे. इकडे पण चिलखत वगैरे त्या काळातले. इथे वेगवेगळ्या प्रकारचे भाले आहेत. वा सुंदर. अष्टप्रधान मंडळ. हिरोजी इंदुलकर. सिद्धिलाल. सरसेनापती हंबीरराव मोहिते. वाह. यसाजी कंक. हिरकणी माता.
कोंडाजी फर्जंद शिवराज्याभिषेक सोहळ्याचं हे दृश्य आहे आणि आपल्या महाराजांचा शिवराज्याभिषेकाची एकदम मोठी फ्रेम आपल्याला इथं बघायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज सिंहाचं तोंड फाडताना ताराबाई. आणि हे एक शॉप आहे मित्रांनो प्रतिष्ठानचं. याच्यामध्ये पूर्णपणे फ्रेम्स वगैरे आपल्याला इथं कलेक्शन बघायला मिळते. तर आपण हे इथून घरी परचेस करून नेऊ पण शकता. इतकं सुंदर आहे. तर असा काहीसा आपण पूर्ण राऊंड घेतला आणि हे जे 4 बुरुज दिसत आहेत तिथे जे वरती लोक चालत आहेत मी झूम करून दाखवतो. आपण तिथेही जाऊ शकतो. तसं आपण खालून राऊंड मारला ना चारी बाजूला तसा वरून वर जायला इथून जिना आहे. या इथून वर जायला जिना आहे आणि अशी 4 बुरुज आहेत मंदिराच्या आजूबाजूला आणि तिकडे पण आपण फिरू शकतो. संध्याकाळी इकडे लाईटिंग लागल्यानंतर इतकं अप्रतिम दिसतं आहे मंदिर. खरंच एकदम अप्रतिम दिसतं. चला आता शीतल मॅडम कुठे बघू आपण. एक सुंदर असा पोवाडा महाराजांचा. खूप सुंदर मंडळ अपूर्वा. तो उभा आहे. मित्रांनो आपण बराच वेळ झाला इथं बसलेलो आहे आणि मंदिरामध्ये आतमध्ये इथं गार्डनही मस्त सुंदररित्या एकदम डेव्हलप केलेलं आहे. खूपच छान. तर आता इथं वरती जे बुरुज बनवलेले आहेत ना आपण तिथं जायचा प्रयत्न करतो आहे. ऊन खूप आहे. मिलिंद सर गेलेत वाटतं वर. तर चारी बाजूला मस्त फिरता येतं असं ठिकाण आहे. मंदिराच्या वरती आपण आलो होतो. काहीसा असा परिसर दिसतो. हे चारी बाजूला चारी कोपऱ्याला असे बुरुज आहेत. आता आपण एक राऊंड घेऊ. इकडं पार्किंग आहे पूर्ण या बाजूला. हां आणि हा खाली मंदिराचा असा पूर्ण आपल्याला इथून वरतून व्ह्यू बघायला मिळतो.
आणि समोरून आपले मिलिंद सर येत आहेत. एक राऊंड मारूया मग आपण जाऊया खाली. हा मंदिराची मागची बाजू अशी गार्डन काहीसं डेव्हलप केलेलं आहे, सुंदर. हे अजून याचं काहीतरी तयार करता वाटतं. अच्छा बरोबर, फोटो काढू शकतो, सेल्फी पॉईंट सारखं. माझा टोपी नाही पाहिजे. आपण मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत. इथं छोटासा असा यांनी परिसर डेव्हलप केलेला आहे कार्यक्रम वगैरे. सुंदर. अच्छा, तिसरा बुरुज, 2 बुरुज आपण बघितले. त्या कोपऱ्याला एक इथे आणि एक इथे. हा आहे 4था बुरुज. आता आपण जवळपास इथं ऑलरेडी 2-3 तास थांबलो आहे. थोडं ऊन कमी व्हायची पण वाट बघत होतो. आता काही थोडंसं बाहेर जाऊन काहीतरी थंड घेऊया. आपलं पूर्ण मंदिर फिरून महाराजांचे दर्शन झाले सुंदररित्या. मित्रांनो, सुंदर असे दर्शन झालेले आपले. जवळपास इथं आपल्याला 2 ते 3 तास झाले आणि आता इथून थंड पाण्याची इथं व्यवस्था आहे. इथून पाणी घेऊ. समोर इथं पाण्याची व्यवस्था आहे. आता इथून पाणी घेऊ मस्तपैकी आणि पार्किंग एरियाकडे जाऊ. पूर्ण बाहेरचा व्ह्यू आहे. मित्रांनो, या सुंदर अशा पावन ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बघून खूप आनंद झाला. आणि नाशिकपासून जवळपास 135 ते 40 किलोमीटरवर आहे. भिवंडी टोल नाक्याच्या अलीकडेच आहे, राईट साईडला. तर आपण इथं जवळपास 2-2.5 तास घालवले. मंदिर एकदम अप्रतिम बनवलेलं आहे, अशी कुठलीच कमतरता जाणवली नाही. मी अभिप्राय पण दिलेला आहे माझा सुंदर आमच्या तिघांच्या वतीने. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि चॅनलवरून नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.